गर्दी नाही तर आपल्याला बघायला तर भेटेल ना. संध्याकाळी पण तेच असतंय, दिवसा पण तेच असतंय. अनिकेतला काय बघायचं आहे काय माहित नाही. एक्सप्लोर करायला आलोय भाई. काय पडलं तरी चालतंय काय विषय नाही. नाशिकच कसं आहे जरा लग्नात चालले त्यामुळे जरा काळजी आहे त्याला लय. आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आमची आता आणि आम्ही चाललेलो आहोत काशी विश्वनाथाच्या दर्शनाला. सकाळचे किती वाजले? सकाळच्या 5 वाजले. दर्शनाची वेळ आहे 8. मग आम्ही पहिल्यांदा चाललोय लवकर. कारण आम्हाला काही लोकांनी सांगितलं की लवकर जावा आणि तिथं लाईनमध्ये उभं राहावं तर तुमचं दर्शन लवकर होईल. आज सोमवारचा पण दिवस आहे. आता तुम्हाला डायरेक्ट भेटू दर्शन झाल्यानंतर जे काही फोटो काढायला भेटेल ते तुम्हाला अटॅच करणं इथं ब्लॉक करायला भेटलं असं वाटत नाही. कारण मोबाईल अलाउड नाही. करू शकत नाही. चलो भेटेल तुम्हाला दर्शन झालं. मॅप लावला आमच्या आशिष देसाईने आणि घेऊन आलेले आहेत ह्या गलीमध्ये. कुठं गली काय माहित नाही. पुढं वाटत नाही गली आहे काय. अशा खतरनाक गल्ल्यांमधून आशिष फिरवत आहे आम्हाला. आता दर्शन झालेले आहेत सगळे आणि घाटावरून चालत आम्ही आमच्या आता स्टेशन घाट उन्हाचं पण फिरूया कारण गर्दी काहीच नसणार आहे. गर्दी नाही तर आपल्याला बघायला तर भेटेल ना. संध्याकाळी पण तेच असतंय, दिवसा पण तेच असतंय. अनिकेतला काय बघायचं आहे काय माहित नाही. एक्सप्लोर करायला आलोय भाई. काय पडलं तरी चालतंय काय विषय नाही. नाशिकच कसं आहे जरा लग्नात चालले त्यामुळे जरा काळजी आहे त्याला लय. आता हनुमान घाटलाय आम्ही बघा. संध्याकाळी अशी मोकळी घाट बघायला भेटणार. उन्हाचे बघून घ्या बघायला. ऊन काय सहन करायचं ते करून घेऊ. आता अशीच म्हणतो की घाट आत्ताच बुक करायचे त्याला. बोट आत्ताच बुक करायचे. घाट तर त्याच्या लग्नाला बुक करणार आहे म्हणला. घाटावरच लग्न घेणार आहे. दांडी घाट आहे भारी दिसते रे. बसूया की जरा. बसले आता इथं दांडी घाटला. दांडी घाट आहे ना. दिस इज द व्ह्यू. हे टेनई सामने एक्सपिरियन्सिंग बनारस टू दी फुलेस्ट. काय असं काय म्हणायचं आहे? अमृतारा सूर्योदय. अशी बोट आम्हाला बुक करायची आहेत आशिषसाठी. अशी नाही आम्हाला एकदम छोटी पाहिजे. कशी पाहिजे अशी? नाव टाईप मध्ये. होडी बोलतो आपण. बनारस कोण एक्सपिरियन्स करते तर दाखवू. इथं एक्सपिरियन्स चालू आहे बनारस. इथं रडायचं चालू आहे नसतं. ऊन लागते. चला भेटूया आता पुढे जिथं सांगू. तरी ह्याच ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते काय रे. पाय ठेवायला जागा नसते इथं दुपारी पण नाही. सकाळच्या 11 वाजलेत पण तडकत्या भडकत्या उन्हात फक्त 2च वाघ चालतात. काय म्हणायचं बाबा? काही म्हणायचं नाही कारण की ऊन एवढं बेकार आहे की त्या उन्हातून चालण्यात आणि मस्ती आम्ही आता चालत आहे असल्या उन्हातून. पण हे आयुष्यभर लक्षात राहणार का नाही? अरे फॉरेनर पुढे चालून राहिले का उन्हातून तुला चालू नाही. आता तो तुळशी मानस मंदिरचं दर्शन करायला काय आशिष. चालू आहे मी श्री दुर्गा मंदिर वाराणसी एक्सप्लोरिंग. संकटमोचन हनुमानचं दर्शन करून आम्ही आता आलेलो आहोत बाटी चोका रेस्टॉरंटला. काहीतरी आहे फेमस. ट्राय केलेला नाही आणि घेतला आपल्याला ट्राय करायचा आहे. आणि मला खरंच वाटतं की माझी चॉईस खरंच बेस्ट असणार आहे. पाऊस आहे पुढं किती मोठा आहे. अशा एवढं मोठं आहे म्हणजे चांगलंच असणार आहे का नाही. चालू तर झाला असेल. आपण ओपन करू. एक गाडी दिसते मार्गाची. चला दरवाजाबद्दल बंद दिसतोय. पाहूया आता काय होते. आयुष्यात स्नॅपचॅटचा नाद कधी नसावा पोराला. हे बघा स्थळ बघताना लोकांनी ह्याचा पण सुद्धा विचार करावा. पोरगं नुसतं स्नॅपचॅट. कम्युनिटीला सांगितलंस काय जेवतोस भावा? अरे कम्युनिटीला सांगितलंस का काय जेवतोस? सांगितलं की
कम्युनिटीला आधी सांगतो आशिष, नंतर जेवतो. बाय द वे जेवण खूप छान आहे. जेवण झालं आहे आमचं देशी मंडपामध्ये. खरंच ऑथेंटिक बनारसी फूड असं खायला भेटतं. मस्त होतं. आणि त्यामध्ये आम्हाला पनीरचा खूप छान होता कारण ते जरा स्टँडर्ड व्हर्जन ऑफ लिट्टी चोखा होतं. आणि आशिषला खीर एक्स्ट्रा खायची होती तर 95 रुपीज. मस्त होती. फक्त ओव्हर प्राईज करू होती. शकत नव्हतो. अफोर्ड करू शकत होता आशिष पण त्याची मस्ती. चला बाय बाय. लेट्स मीट नेक्स्ट टाइम वेन एव्हर वी आर इन काशी. काय अशा नक्की मस्ट ट्राय. मोर दॅन 2 days वी आर इन काशी. दुसऱ्या दिवसाची सांगता आमची बनारसमध्ये झालेली आहे आता. आणि खरंच खूप छान दिवस होता. मस्त जेवलो गेलो आणि शेवटच्या दिवसाच्या शेवटी घाटावर झाली पाहिजे असं आमचं जरा काहीतरी न ठरलेलं प्लॅन आहे हा. तुझा शेवट घाटावर करायचा आणि आपल्या हॉस्टेलवर जाऊन झोपायचं. तर आशिषला जास्त झोप आल्या त्यामुळं थकलाय विचार. काय म्हणायचं तुला? तू कशी झाली आतापर्यंत? आतापर्यंत मस्त झाली. आज आम्ही बऱ्यापैकी मंदिर व्हिजिट केली. उन्हाचा घाट बघितला संध्याकाळचा घाट बघितला. आता उद्या भेटूया. डिनर पण खूप मस्त होता. काहीतरी एक नवीन. थँक्स टू अनिकेत, मी सजेस्ट केला ते. त्याला आशिष नाही म्हणत होता पण इट वॉज बेस्ट. वर्थ इट. वर्थ द ट्राय. आता भेटूया तुम्हाला उद्या. बाय.